आपण कालच्या लेक्चरमध्ये अनिलेशन ऑफ कास्टच्या संदर्भात जे सामाजिक विरुद्ध राजकीय सुधारणा आहेत त्याच्यावरती आपण काल चर्चा करत होतो की नेमकं सामाजिक स्वातंत्र्याची लढाई काय आहे आणि राजकीय स्वातंत्र्याची लढाई काय आहे आणि या दोन्हीमध्ये नेमका काय वाद आहे या संबंधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही भाष्य अनिलेशन ऑफ कास्ट मध्ये केलेलं आहे त्याच्यावरती आपण काल चर्चा करत होतो आणि आपण काल दोन उदाहरणही बघितले होते। एक म्हणजे महात्मा गांधीजींच्या अनुषंगाने की नेमकी राजकीय गुलामी काय होती आणि राजकीय स्वातंत्र्याची लढाई काय होती आणि दुसरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार नेमकी सामाजिक स्वातंत्र्याची लढाई काय होती आणि ती कशा पद्धतीने लढली जात होती त्याचे दोन्ही उदाहरण आपण काल बघितले होते। आज आपण थोडस पुढे जाण्याचा प्रयत्न करूया की या सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये स्वातंत्र्याची स्थिती काय आहे आणि राजकीय स्वातंत्र्यापूर्वी सामाजिक स्वातंत्र्य आवश्यक आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना का वाटतं आहे याची चर्चा आपण करणार आहोत। त्याचा थोडाफार भाग आपण मला वाटतं मागच्या लेक्चर मध्ये आपण घेतलेला होता। आज परत आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने तेव्हा आपल्याला असं दिसतं की बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतायत की भारतामध्ये सामाजिक स्वातंत्र्याची जी काही लढाई आहे किंवा सामाजिक स्वातंत्र्याचा जो मार्ग आहे तो मार्ग स्वर्गापेक्षा देखील खूप अडचणीचा आहे, कारण सामाजिक स्वातंत्र्याच्या लढाईला किंवा सामाजिक सुधारणांना मित्र कमी आणि टीकाकारक जास्त आहेत असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी सरळ म्हटलेलं आहे द पाथ ऑफ सोशल रिफॉर्म लाईक द पाथ टू हेवन, म्हणजे सामाजिक स्वातंत्र्याचा जी काही रस्ता आहे किंवा मार्ग आहे तो मार्ग कशासारखा आहे तर खूप अडचणींचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि मग याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सामाजिक स्वातंत्र्यासाठी मित्र कमी आहेत आणि टीकाकारक सगळ्यात जास्त आहेत। आणि प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यातले दोन टीकाकार आपल्या समोर ठेवलेले आहेत। एक म्हणजे जे काही पॉलिटिकल रिफॉर्मिस्ट आहेत किंवा रिफॉर्मर्स आहेत ते, आणि दुसरे म्हणजे सोशलिस्ट। असे जे दोन घटक आहेत हे दोन्ही घटक हे काय आहेत तर सामाजिक स्वातंत्र्याच्या किंवा सामाजिक सुधारणांचे महत्वाचे दोन टीकाकार आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे। परंतु या दोन्हींची जी सुरुवात आहे या दोन्हींची सुरुवात कुठून झालेली आहे, सामाजिक स्वातंत्र्य असेल किंवा राजकीय स्वातंत्र्याची लढाई असेल तर याची जी सुरुवात झालेली आहे ती काँग्रेसमधूनच झालेली आहे। आणि त्याच्यामुळं काँग्रेसमध्ये जे काही दोन स्टेज आहेत, एक राजकीय स्टेज आहे आणि दुसरं सामाजिक स्टेज आहे, या दोन्ही स्टेजची सुरुवात काय झालेली आहे तर काँग्रेसमध्ये झालेली आहे। आणि जवळपास एक दशक या दोघांनी एकत्र मिळून काम केलेलं आहे। या दोघांमध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की त्यामधला जो काही पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आहे ही पॉलिटिकल ऑर्गनायझेशन काय करते आहे तर त्याच्यामधले जे काही राजकीय विकनेस आहे ती विकनेस शोधते आहे आणि त्याच्यावरती मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे। आणि जे काही सोशल कॉन्फरन्स आहे तर किंवा सोशल रिफॉर्मिस्ट आहेत तर ते काय करतायत तर सोशल जे काही विकनेस आहे ते शोधतायत आणि त्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याच्यामुळं हे दोन्ही ज्या काही ऑर्गनायझेशन आहेत किंवा दोन्ही ज्या काही कॉन्फरन्स आहेत, परिषदा आहेत, या दोन्ही परिषदा जवळपास पहिलं जे एक दशक आहे त्या दशकभर त्यांनी काय केलेलं आहे एकमेकांच्या सोबत काम केलेलं आहे। परंतु एक दशकाच्या नंतर काय झालेलं आहे, दशकाच्या नंतर मात्र या दोघांमध्ये एक फूट पडलेली आहे आणि या दोघांच्या एक दोन विंग्स तयार झालेल्या आहेत। त्याला आपण पॉलिटिकल रिफॉर्म पार्टी किंवा आणि पॉलिटिकल सोशल रिफॉर्म पार्टी असं देखील म्हटलेलं आहे। पण या दोघांमध्ये एक वेगळा मार्ग या दोघांनी शोधलेला आहे, कारण या दोघांचं एक दशकाच्या नंतर थोडस जमत नव्हतं किंवा पॉलिटिकल रिफॉर्मिस्टना असं वाटत होतं किंवा अगोदर आपल्याला राजकीय सुधारणा करायच्या आहेत आणि सोशल रिफॉर्मिस्टला असं वाटत होतं की आपल्याला अगोदर काय करायचं आहे तर सामाजिक सुधारणा करायच्या आहेत।
त्याच्यामुळे या दोघांमध्ये जे काही वाद होते हे वाद काय झालेले आहेत, ते वाद टोकाचे निर्माण झालेले आहेत आणि त्याच्यामधून या दोघांचे जे काही एकत्र राहून जे काही काम करत होते ते काम करणं बंद झालेलं आहे. याचा परिणाम आपण बघतोय की जी काही पॉलिटिकल रिफॉर्म पार्टी आहे किंवा जी काही सोशल रिफॉर्म पार्टी आहे, हे दोघेही काय केलेले आहेत, या दोघांनी एकमेकांना सपोर्ट करणं बंद केलेलं आहे. मुळात पहिल्यांदा मात्र काय झालेलं आहे, तर जी काही पॉलिटिकल रिफॉर्म पार्टी आहे तर त्यांनी मात्र काय केलेलं आहे, या सोशल रिफॉर्म जी काही आहे, रिफॉर्मिस्ट जे आहेत त्यांना मदत करणं बंद केलेलं आहे. नेमकं काय होत होतं, एक दशकभर हे दोघं जण ज्यावेळेस एकत्र काम करत होते तेव्हा एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की या दोघांमध्ये जी काही राजकीय चर्चा आहे, ती राजकीय चर्चा या परिषदेमध्ये काय होती, तर सकाळच्या सत्रामध्ये होत होती कॉन्फरन्समध्ये, आणि दुपारच्या सत्रामध्ये जी काही सोशल रिफॉर्मिस्ट आहेत त्यांचं चर्चासत्र दुपारच्या सत्रामध्ये भरत होतं. पण हे कधी कुठं होत होतं, तर हे सगळं एकाच पेंडॉलमध्ये होत होतं. जे काही काँग्रेसच्या अधिवेशनासाठी जो काही पेंडॉल उभा केलेला आहे किंवा जे काही स्टेज उभं केलेलं आहे त्याच पेंडॉलमध्ये, त्याच स्टेजवरती ही सगळी चर्चा होत होती. आणि सकाळची चर्चा, राजकीय चर्चा झाल्यानंतर हा जो पेंडॉल आहे, हा पेंडॉल सामाजिक चर्चेसाठी खुला करून दिला जायचा आणि सामाजिक जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्स वरती या पेंडॉलमध्ये चर्चा व्हायची. परंतु कालांतराने काय झालं, ज्यावेळेस टिळकांचं नेतृत्व या काँग्रेसला लाभलं तेव्हापासून मात्र थोडंसं एक वेगळं वातावरण निर्माण व्हायला लागलं. काय झालं आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे बघा, लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काय केलेलं आहे, तर ही जी काही सकाळच्या सत्रामध्ये पॉलिटिकल चर्चा झाल्यानंतर जे काही सोशल चर्चेसाठी जो काही पेंडॉल उपलब्ध करून द्यायचा होता तो मात्र टिळकांच्या नेतृत्वामध्ये बंद झाला. टिळकांच्या नेतृत्वामध्ये ते बंद करण्यात आलं, त्यांना पेंडॉल दिला जाणार नाही असं सांगितलं गेलं. आता ह्याच्यामधले जे काही लोक होते, या लोकांना असं वाटलं की ठीक आहे, तुम्ही जरी आम्हाला पेंडॉल देत नसलात तरी आम्ही काय करू, आम्ही आमचा स्वतंत्र पेंडॉल उभा करू. पण झालं असं की पॉलिटिकल रिफॉर्मिस्ट जे होते त्यांनी असं धमकी दिली की जर तुम्ही दुसरा पेंडॉल उभा केला तर आम्ही तो पेंडॉल जाळून टाकू. आणि झालं तसंच की एका अधिवेशनामध्ये हा पेंडॉल देखील जाळला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामुळं सामाजिक सुधारणांची जी मुवमेंट आहे, ही मुवमेंट काय झालेली आहे, तर इथून पुढे कुठेतरी मागे पडलेली आहे. या सामाजिक सुधारणेच्या मुवमेंटला जी काही गती मिळायला पाहिजे होती ती गती मात्र मिळालेली नाही. कारण राजकीय सुधारणांचा जो गट होता, हा गट सामाजिक सुधारणेकडे वळायला तयार नव्हता. त्यांचं म्हणणं असं होतं की जेव्हा आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळेल तेव्हा आपल्याला हवे तसे आपण कायदे करू आणि हे सगळे कायदे करून आपण काय करूया, जी काही सामाजिक सुधारणा आहे ही सुधारणा आपण नंतर करूया. पण सामाजिक सुधारणावाल्यांना असं वाटत होतं की जोपर्यंत सामाजिक सुधारणा होणार नाही तोपर्यंत आपण राजकीय स्वातंत्र्यासाठी लायकच ठरणार नाही किंवा पात्रच असणार नाही. त्याच्यामध्ये प्रामुख्याने बाबासाहेब आंबेडकरांचं देखील स्टेटमेंट त्याच्यामध्ये तेच आहे की जोपर्यंत या देशामध्ये सामाजिक सुधारणा होणार नाही तोपर्यंत आपण राजकीय सुधारणांना पात्र असणार नाही. पण जी काही काँग्रेसमधली जी काही राजकीय सुधारणावादी मंडळी होती त्यांनी मात्र याला बाजूला ठेवलेला आहे, याला विरोध केलेला आहे. त्यांचं काय म्हणणं आहे, म्हणणं असं आहे की जी काही WC बॅनर्जी आहे त्यांचं जर आपण शेवटचं भाषण आपलं 1892च्या परिषदेमधलं जर भाषण आपण ऐकलं तर त्या भाषणामधून आपल्याला दिसून येईल की काय आपण सामाजिक सुधारणा आपल्याकडे नाहीत म्हणून आपण काय ह्याच्यासाठी पात्र, राजकीय स्वातंत्र्यासाठी पात्र नाही काय, असे प्रश्न या WC बॅनर्जी यांनी उपस्थित केलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की 10 हे जे काही याचं जे काही अधिवेशन आहे 1892चं, तर या 1892च्या अलाहाबादच्या अधिवेशनामध्ये हे 8वं अधिवेशन आहे आणि अधिवेशनामध्ये WC बॅनर्जींनी एक भाषण केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सामाजिक सुधारणांची काही आवश्यकता नाही, जरीही आपल्याकडे सामाजिक सुधारणा होत नसल्या तरीही आपण काय आहोत, राजकीय स्वातंत्र्यासाठी पात्र आहोत, असं WC बॅनर्जी यांचं म्हणणं आहे. त्यांनी जे काही स्पीच डिलिव्हर केलेलं आहे तिथं, ते स्पीच म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या मते हे भाषण म्हणजे काय आहे, तर हे भाषण म्हणजे एक जी काही सोशल कॉन्फरन्स आहे त्या सोशल कॉन्फरन्सच्या अंत्यविधीला केलेलं हे भाषण आहे असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये की WC बॅनर्जी यांनी 1892च्या अलाहाबादच्या अधिवेशनामध्ये 8व्या अधिवेशनामध्ये जे काही भाषण सोशल कॉन्फरन्सच्या अनुषंगाने केलेलं आहे त्या सोशल कॉन्फरन्सच्या अनुषंगाने केलेलं भाषण म्हणजे या सोशल कॉन्फरन्सच्या मृत्यूच्या शय्येवरती किंवा अंत्यविधीवरती केलेलं हे भाषण आहे असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे.
आणि याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे नेमकं WC बॅनर्जी यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. काय म्हणतात WC बॅनर्जी म्हणतात, आमच्या ज्या विधवा आहेत या विधवांचा पुनर्विवाह होत नाही, त्या विधवाच राहतात, म्हणून आम्ही राजकीय स्वातंत्र्यासाठी पात्र नाहीत का? आमच्या मुलीचे विवाह वय होण्याच्या अगोदर म्हणजेच लवकर होतात, बालविवाह होतात, म्हणून आम्ही राजकीय स्वातंत्र्यासाठी पात्र नाहीत का? किंवा आपण पाश्चात्य जे लोक आहेत त्या पाश्चात्य लोकांप्रमाणे आपण आपल्या बायका असतील, आपल्या मुली असतील, यांना आपण गाडीने रपेट करायला बाहेर घेऊन जात नाही, किंवा आपण आपल्या मित्रांच्या भेटीला त्यांना घेऊन जात नाही, म्हणून आपण राजकीय स्वातंत्र्यासाठी अपात्र आहोत का? किंवा आपल्या मुली आहेत, या मुली आपल्या ऑक्सफर्डला असतील किंवा केम्ब्रिजला असतील, तर या ऑक्सफर्ड केम्ब्रिजला आपल्या मुली आपण शिकायला पाठवत नाही, म्हणून आपण राजकीय स्वातंत्र्यासाठी अपात्र आहोत का? असे प्रश्न WC बॅनर्जी यांनी उपस्थित केलेले आहेत. काय म्हणतात ते, की आपल्याला अपात्र का म्हटलं जातंय? कारण आपण या मॉडर्न जे काही युग आहे या मॉडर्न युगाला आपण मॅच होत नाही. आपल्याकडले जे काही सोशल प्रॉब्लेम्स आहेत ते सोशल प्रॉब्लेम्स खूप भयानक आहेत असं म्हटलं जातं, आणि त्याच्यामुळे आपण राजकीय स्वातंत्र्य भोगण्यासाठी पात्र नाही किंवा राजकीय सत्ता आपल्या हातामध्ये घेण्यासाठी आपण पात्र नाहीत असं आपल्याला लोक म्हणतात. म्हणून त्यांनी काही प्रश्न इथे उपस्थित केलेले आहेत की आपल्या विधवाच राहतात, त्यांचा आपण पुनर्विवाह करत नाही, म्हणून आपण राजकीय स्वातंत्र्यासाठी अपात्र आहोत का? आपल्या मुलींचे विवाह हे वय होण्याच्या अगोदर म्हणजे बालविवाहामध्ये बालिका असताना त्यांचे विवाह होतात, बालविवाह होतात, म्हणून आपण राजकीय स्वातंत्र्यासाठी अपात्र आहोत का? किंवा आपल्या ज्या काही बायका मुली आहेत त्यांना आपण बाहेर फिरायला घेऊन जात नाही, किंवा यांना आपण गाडीने रेपेट करायला घेऊन जात नाही, आपल्या मित्रांच्या भेटीला आपण त्यांना घेऊन जात नाही, म्हणून आपण राजकीय स्वातंत्र्यासाठी अपात्र आहोत का? किंवा आपल्या ज्या मुली आहेत या आपण ऑक्सफर्डला असेल किंवा केम्ब्रिजला असेल तिथं आपण शिक्षणासाठी पाठवत नाही, म्हणून आपण राजकीय स्वातंत्र्यासाठी पात्र आहोत का? असे काही प्रश्न बॅनर्जी यांनी उपस्थित केले. त्यांनी म्हणतात की जर तुम्ही या प्रश्नाला अडून बसत असाल तर आपण राजकीय स्वातंत्र्यासाठी अपात्र आहोत असंच लोक म्हणणार आहेत. त्याच्यामुळे या प्रश्नाकडे आपण स्पष्ट दुर्लक्ष केलं पाहिजे. या प्रश्न म्हणजे आपल्या राजकीय स्वातंत्र्यामधल्या अडचणी नाही असं बॅनर्जी यांना वाटतं. पण बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की 1892 बॅनर्जींनी जे काही 8व्या अधिवेशनामध्ये अलाहाबादला जे काही भाषण केलेलं आहे हे जे भाषण आहे हे मात्र कशाचं आहे? हे सोशल कॉन्फरन्सच्या अंत्यविधीचं भाषण आहे. कारण इथंच खऱ्या अर्थानं सोशल कॉन्फरन्स जे आहे किंवा सामाजिक परिषद आहे ही सामाजिक परिषद संपलेली आहे. आणि त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते प्रश्न असं सांगण्याचा प्रयत्न ते करत आहेत की हे जरी प्रॉब्लेम्स आपल्याकडे असले, आपल्या विधवा असल्या, आपल्या मुलीचे विवाह लवकर होत असले, आपण आपल्या स्त्रियांना घराबाहेर काढत नसलो, किंवा आपल्या मुली आपण केम्ब्रिज ऑक्सफर्डला शिक्षणासाठी पाठवत नसलो, तरीही आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कुठल्याही अडचणी नाहीत. हे प्रॉब्लेम्स म्हणजे आपल्या राजकीय स्वातंत्र्यामधल्या अडचणी नाहीत असं कोणाला वाटतं? असं WC बॅनर्जी यांना वाटतं. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे, असं जरी असलं तरी आपल्याला राजकीय स्वातंत्र्य हे मिळवायचं आहे. हे प्रॉब्लेम्स आपण काय करायचे आहेत आपल्याला, नंतर आपण या प्रश्नांना कसं भिडायचं ते बघूया. आता बाबासाहेब आंबेडकर प्रश्न उपस्थित करतात की बॅनर्जी जे म्हणतायत ते योग्य आहे का? किंवा त्याचे काही राजकीय स्वातंत्र्याचा जे काही प्रश्न उपस्थित करतायत त्याचा आणि सामाजिक स्वातंत्र्याचा किंवा सामाजिक सुधारणांचा काही संबंध नाही का? असे प्रश्न बाबासाहेब आंबेडकर उपस्थित करतात. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की बॅनर्जी जे प्रश्न उपस्थित करतायत त्याला उत्तर म्हणून त्यांच्या सामाजिक सुधारणा आणि राजकीय सुधारणांचा काय संबंध असतो हे दाखवून देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की मला काही फॅक्ट्स तुमच्या समोर मांडायचे आहेत. कुठले फॅक्ट्स मांडायचे? बाबासाहेब त्या भाषणामध्ये म्हणतायत की फॅक्ट्स कुठले आहेत? तर हे फॅक्ट्स असे आहेत की ज्या वेळेस भारतामध्ये आपण राजकीय स्वातंत्र्याची चर्चा करत आहोत त्याच वेळेस भारतामध्ये असा एक समूह आहे की ज्याला हजारो वर्षापासून आपण गुलाम ठेवलेला आहे. बघा, बाबासाहेब शेवटी मिलच्या त्या तत्वज्ञानाकडे येणार आहेत की एका राष्ट्रानं, आता ही जी राजकीय सुधारणावाली मंडळी काय म्हणते आहे की एका राष्ट्रानं दुसऱ्या राष्ट्रावरती राज्य करणे हे अनैसर्गिक आहे. हे मिलचं फिलॉसॉफी बाबासाहेब सांगतायत. असं आता आपल्या राजकीय सुधारणावाल्यांना वाटतं, पण मिलची फिलॉसॉफी हेही सांगते की एका व्यक्तीने किंवा एका समूहाने दुसऱ्या एका व्यक्तीच्यावर किंवा त्याच्या समूहावरती राज्य करणे देखील अनैसर्गिक आहे. आता इथं प्रश्न असा आहे की या राजकीय मंडळींना असं वाटायला लागलेलं आहे की
एका राज्याने दुसऱ्या राज्यावरती म्हणजे एका देशाने एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावरती राज्य करणे हे अनैसर्गिक आहे. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी पुन्हा तेच सांगतो आहे की एका व्यक्तीने किंवा एका समूहाने इतर व्यक्तीवर किंवा इतर दुसऱ्या व्यक्तीवर किंवा इतर समूहावर राज्य करणे देखील अनैसर्गिक आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ब्रिटिशांचा जो प्रश्न आहे, ब्रिटिश राजवटीचा जो प्रश्न आहे हा अलीकडचा प्रश्न आहे, 100-150 वर्षापूर्वीचा प्रश्न आहे. पण इथल्या जे सामाजिक गुलामीचा प्रश्न आहे तो जवळपास 2500 वर्षाचा आहे. आणि 2500 वर्षापासून आपण काय केलेलं आहे तर इथल्या काही लोकांना त्या गुलामीत ठेवलेलं आहे आणि पुन्हा आपण स्वातंत्र्याची गोष्ट करतो आहे. आपल्याला जरी राजकीय स्वातंत्र्य मिळणार असलं तरी मग या सामाजिक स्वातंत्र्याचं काय, हा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जोपर्यंत आपण आपल्या ह्या 2500 वर्षाच्या गुलामीला संपवणार नाही तोपर्यंत आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मागण्याचा अधिकारच असणार नाही. बघा, बाबासाहेब खूप जबाबदारीने स्टेटमेंट करतायत की जोपर्यंत आपण इथल्या सामाजिक गुलामीला संपवणार नाही तोपर्यंत आपण राजकीय गुलामीला देखील संपवू शकणार नाही किंवा ती गुलामी संपवणं म्हणजे आपले सगळेच प्रश्न संपले असं देखील नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपले मूळ प्रश्न जे आहेत ते सामाजिक गुलामीतले आहेत. जेव्हा आपण सामाजिक गुलामीतून मुक्त होऊ तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं इक्वॅलिटीवर असलेलं जे काही पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे ते उभं करू शकतो. त्याच्यामुळं आपल्याला अगोदर आपल्यातल्या सामाजिक गुलामीतून आपल्याला मुक्त व्हावं लागेल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर W.C. बॅनर्जी यांच्या भाषणाला उत्तर देताना असं म्हणतायत की एकीकडे तुम्ही राजकीय स्वातंत्र्याची मागणी करत आहात, ठीक आहे, ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं आणि ब्रिटिशाला आपल्याला हाकलून द्यायचं आहे आणि आपल्याला स्वतंत्र व्हायचं आहे. पण हजारो वर्षापासून ज्या समूहाला सामाजिक गुलामीमध्ये तुम्ही ठेवलेला आहे त्यांच्या गुलामीचं काय, हा प्रश्न बाबासाहेब आंबेडकर इथे उपस्थित करतायत. आणि ते म्हणतायत की तुम्ही जरी आज राजकीय स्वातंत्र्याची मागणी करत असलात तरी त्या राजकीय स्वातंत्र्याला तोपर्यंत अर्थ प्राप्त होणार नाही जोपर्यंत आपण आपल्या समाजावरती लादलेली सामाजिक गुलामी आपण संपवणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत तुम्ही एकीकडे राजकीय स्वातंत्र्याची मागणी करत आहात तर दुसरीकडे काही समूहांची परिस्थिती इतकी बिकट आहे की त्यांना या राजकीय स्वातंत्र्यापेक्षा ही सामाजिक जी काही गुलामी आहे ह्या गुलामीतून मुक्त होणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत की आपण कशा पद्धतीनं या राजकीय स्वातंत्र्यासाठी अपात्र आहोत. मग बाबासाहेब आंबेडकरांनी कुठलं उदाहरण दिलेलं आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी उदाहरण दिलेलं आहे म्हणजे बलाईचं. गुजरातमध्ये असलेली जी काही बलाईस नावाची जी काही जमात आहे या जमातीची उदाहरणं बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी की ही जी काही बलाई लोकांची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती जर आपण बघितली तर आपल्याला राजकीय गुलामीपेक्षा देखील ही सामाजिक गुलामी अतिशय वाईट आहे हेच दिसायला लागेल. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या बलाई समाजाचं जे काही समुदायाचं जे काही उदाहरण दिलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे. काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर? बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की 4 जानेवारी 1928च्या टाइम्स ऑफ इंडियाच्या अंकामध्ये आलेली परिस्थिती, बलाई समाजाची परिस्थिती बाबासाहेब आंबेडकरांनी इथं मांडलेली आहे. ते म्हणतात की बलाई समाजांमध्ये जी काही त्यांची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर जर आपण एक नजर टाकली तर आपल्या हे लक्षात येईल की बलाई समाजाची ही परिस्थिती राजकीय स्वातंत्र्यापेक्षा किंवा राजकीय गुलामीपेक्षा देखील काय आहे, खूप भयानक स्वरूपाची आहे. आणि म्हणून ही जी काही परिस्थिती आहे ही परिस्थिती आपण बघितली तर आपल्या लक्षामध्ये येईल की आपल्याला सामाजिक स्वातंत्र्याची आवश्यकता का आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत. त्याच्यामधलं जे पहिलं उदाहरण आहे ते बलाई समाजाचं आहे. आणि बलाई समाजानं काय केलेलं आहे, बलाई समाजाला तिथल्या सवर्ण लोकांनी काय केलेलं आहे याचं जी काही रिपोर्टिंग 4 जानेवारी 1928च्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली आहे त्या रिपोर्टिंग वरती बाबासाहेब केलेलं आहे. त्याचे काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये, त्या बलाई समाजाला जी काही सामाजिक बंधनं घालून दिलेली आहेत ही बंधनं ब्रिटिशांच्या बंधनापेक्षा कितीतरी भयानक स्वरूपाची. आणि म्हणून ब्रिटिशांच्या गुलामीपेक्षा इथली सामाजिक गुलामी ही काय आहे, भयानक स्वरूपाची आहे असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की बलाई समाजाची परिस्थिती मांडत असताना ते म्हणतायत की बलाई समाजाला तिथल्या सवर्णांनी काय केलेलं आहे, काही नियम घालून दिलेले आहेत. कुठले नियम घालून दिलेले आहेत आणि त्याचं पालन करायला त्यांनी सांगितलेलं आहे. कुठले नियम घालून दिलेले आहेत, त्यातला पहिला नियम याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे की जरीचा काठ असलेल्या पगड्या या बलाईंनी घालू नयेत. बघा बंधनं काय आहेत सामाजिक याच्यामध्ये,
की बलाई समाज जो आहे, या बलाई समाजाने काय करायचं आहे, जरीचे काठ असलेल्या पगड्या या बलाई समाजाने वापरायच्या नाहीत. त्याचबरोबर जे काही कलरफुल अशा असलेल्या किंवा फॅन्सी बॉर्डर असलेल्या ज्या काही धोती आहेत, त्या धोती देखील काय करायच्या आहेत, बलाई समाजाने परिधान करायच्या नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर एखाद्या सवर्णाचा मृत्यू झाला तर त्याचा जो सांगावा आहे तो काय करायचा आहे, या बलाईंनी काय करायचं आहे, त्यांचे नातेवाईक जिथे असतील, ते दुसऱ्या गावाला असो किंवा दुसऱ्या राज्यामध्ये असो, तर तिथं जाऊन म्हणजे पायी जाऊन ते त्यांच्या नातेवाईकांना सांगायचे आहेत. त्याचबरोबर हिंदूच्या लग्नामध्ये जे काही म्युझिक आहे किंवा त्यांच्या लग्नामध्ये जो काही बँड आहे तो देखील त्याच्यामध्ये त्यांच्या समोर वाजवायचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बलाईच्या स्त्रिया आहेत, त्यांनी जे काही गोल्ड किंवा सिल्वर जे काही नेकलेस आहेत किंवा आपण त्याला काय म्हणतो त्याला दागिने आहेत, तर ते दागिने किंवा तशा पद्धतीचे कलरफुल असलेले गाऊन्स किंवा जॅकेट्स किंवा त्याला आपण फ्रॉक किंवा झगे असं म्हणतो, तर ते देखील त्यांच्या बायाने वापरायचे नाहीत. कुठलेही गोल्ड किंवा सिल्वर असलेले जे काही दागिने आहेत ते दागिने असतील किंवा फॅन्सी ड्रेसेस असतील किंवा जॅकेट्स असतील किंवा फ्रॉक्स असतील, तर ते देखील बलाई स्त्रियांनी वापरायचे नाहीत. त्याचबरोबर हिंदू स्त्रियांच्या बाळंतपणामध्ये काय करायचं आहे, तर या बलाई समाजाच्या स्त्रियांनी काय करायचं आहे, तिथं त्यांना सेवा द्यायची आहे. त्याचबरोबर त्यांना जी काही बाळंतपणासाठी जी काही मदत लागणार आहे ती मदत देखील त्यांना करायची आहे. आणि हे सगळं करत असताना याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये जे काही त्यांना जी काही हे हवं आहे, काय म्हणतो आपण त्याला, मोबदला हवा आहे, तो मोबदला मात्र त्यांनी मागायचा नाही. बघा, लग्नामध्ये बँड वाजवायचा आहे, त्यांच्या बाळंतपणामध्ये त्यांना मदत करायची आहे, त्यांची जी काही कामं आहेत ती करायची आहेत, पण याचा कुठलाही मोबदला मात्र काय करायचा आहे, बलाई समाजाने मागायचा नाही. जे हिंदू समाजाला योग्य वाटेल किंवा त्यांच्या स्वखुशीने ते जे देतील त्याचा फक्त स्वीकार करायचा आहे, असं या बलाई समाजाला त्यांनी काय केलेलं आहे, तिथं बंधनं घालून दिलेली आहेत. आणि मग बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जे काही नियम आहेत हे नियम काय आहेत, तर हे ब्रिटिशांपेक्षा देखील भयानक आहे. बघा, त्यांना काय आहे, कुठले दागिने वापरायचे नाहीत, जरीच्या काठ असलेल्या साड्या वापरायच्या नाहीत, पगड्या वापरायच्या नाहीत, सिल्वर किंवा गोल्ड असलेले जे काही नेकलेस आहेत ते वापरायचे नाहीत, फॅन्सी ड्रेस वापरायचे नाहीत, हिंदूंच्या लग्नामध्ये बँड वाजवायचा आहे, त्यांना जे काही म्युझिक लागणार आहे ते त्यांना वाजवायचं आहे, त्यांचे जे काही मृत्यूच्या सांगावे आहेत किंवा बातम्या आहेत ते त्यांच्या पाहुण्यांपर्यंत पोहोचवायच्या आहेत, आणि त्यांच्या जे काही सेवा आहेत त्या सगळ्या सेवा देखील करायच्या आहेत. पण याच्या बदल्यामध्ये काय आहे, त्यांनी कसल्याही प्रकारचा मोबदला मागवायचा नाही. जे काही हिंदू लोकांना वाटेल ते लोक जे काही स्वखुशीने देतील तेच त्याचा मोबदला म्हणून त्यांनी स्वीकारायचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ही परिस्थिती इथं मांडलेली आहे. आता बाबासाहेब आंबेडकर इतकंच नाही तर याच्या पुढे जाऊन आणखीन एक उदाहरण बाबासाहेब याच्यामध्ये देत आहेत की अशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही राजकीय स्वातंत्र्य मागत आहात. बघा, अशी परिस्थिती बलाई समाजाची आहे, यांना मुक्त होण्याच्या अगोदर तुम्ही राजकीय स्वातंत्र्य मागत आहात. राजकीय स्वातंत्र्य मिळालं तरीही या लोकांची परिस्थिती बदलणार आहे का? बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हे बदलणार नाही. त्याच्यामुळे ही परिस्थिती अगोदर बदलणं गरजेचं आहे असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटतं. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपण अशी परिस्थिती असलेला समुदाय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये आहे आणि म्हणून काय होत आहे, म्हणून आपण राजकीय स्वातंत्र्यासाठी पात्र आहोत असं मला वाटत नाही. परंतु बॅनर्जी म्हणताय, डब्ल्यूसी बॅनर्जी म्हणताय त्यांच्या भाषणामध्ये 1892च्या की असं असलं तरी आपल्याला काय फरक पडतो, आपल्याला काय करायचंय, आपल्याला ब्रिटिशांना हाकलून द्यायचंय, हा प्रॉब्लेम आपल्यासाठी महत्वाचा नाही, आपल्यासाठी तो प्रॉब्लेम महत्वाचा आहे. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे की असे प्रश्न जरी असले तरी आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कुठलीही अडचण नाही. दुसरं एक उदाहरण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे कविठाचं. गुजरात मधल्या कविठा येथं जे काही प्रकरण झालेलं आहे तिथलं दिलेलं आहे आणि ते देखील बाबासाहेब आंबेडकरांनी पुराव्यानिशी मांडलेलं आहे. इथं काय झालेलं आहे या कविठामध्ये, त्या कविठामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की सरकारी शाळा ज्या आहेत या सरकारी शाळेमध्ये अस्पृश्यांना त्यांच्या मुलांना पाठवता येणार नाही. The Hindus of the Kavita ordered the untouchables not to insist upon sending their children to the common village school maintained by the government. म्हणजे सरकारकडून ज्या काही शाळा जी तिथं मेंटेन केलेल्या आहेत किंवा उभ्या केलेल्या आहेत किंवा ज्याला फंडिंग गव्हर्नमेंटने केलेलं आहे, अशा कुठल्याही सरकारी शाळेमध्ये
अनटचेबल्सच्या मुलांना म्हणजे अस्पृश्यांच्या मुलांना शिक्षणासाठी पाठवायचं नाही, त्यांना तिथल्या याच्यामध्ये प्रवेश द्यायचा नाही. आता हा जो आदेश आहे हा नागरी हक्काचा भंग करणारा आदेश आहे असं बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणणं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी इतकंच नाही तर दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे झानूचं. अहमदाबाद डिस्ट्रिक्ट मधलं, गुजरात मधलं या भाषणामध्ये दिलेली उदाहरणं आहेत. आणि याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की गुजरात मधल्या या झानू गावामध्ये, अहमदाबाद जिल्ह्यामधल्या झानू गावामध्ये काय झालेलं आहे, 1935 ला एक घटना घडलेली आहे, नोव्हेंबरच्या 1935 ला. आणि तिथं काय केलेलं आहे तर तिथल्या स्त्रियांसाठी त्यांनी काही नियम काढून दिलेले आहेत. ज्या स्त्रिया सार्वजनिक पाणवठ्यावरती पाणी भरायला जातात त्या स्त्रियांनी काय करायचं आहे, धातूच्या घागरीमध्ये पाणी भरायचं नाही. बघा, त्यांनी काय वापरायचं आहे, त्यांनी मडकी वापरायची. त्यांनी काय वापरायचं आहे, जे धातू व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी आहेत त्या वापरायच्या आहेत. कारण धातूची घागर वापरणं हे तत्कालीन परिस्थितीमध्ये काय होतं तर प्रतिष्ठेचं लक्षण होतं. आणि म्हणून जर एखादी अस्पृश्य स्त्री धातूची घागर घेऊन तिथं येत असेल, पाणी भरायला येत असेल तर हा काय आहे तर तो सवर्णांचा अपमान आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांनी असा नियम घालून दिलेला आहे की जी काही अनटचेबल वुमेन्स आहेत त्या स्त्रियांनी, अस्पृश्य स्त्रियांनी काय करायचं आहे तर धातूच्या भांडी तिथं वापरायच्या नाहीत. आणि तसं जर वापरलं तर मग काय होईल, त्यांना पाण्यापासून काय केलं जाईल, त्यांना बहिष्कृत केलं जाईल. आणि म्हणून त्यांना जी काही साधी भांडी आहेत, मातीची भांडी आहेत, मडकी आहेत, तर त्याच्या ते घेऊन त्याच्यामध्ये त्यांना पाणी भरायचं आहे. ते धातूची भांडी त्यांना वापरायची नाहीत. अशा पद्धतीचं बंधन देखील इथं घालून दिलेलं आहे. आता बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे चकवाराचं. हे जयपूर स्टेट मधलं हे गाव आहे. आणि या चकवारामध्ये काय झालेलं आहे की या चकवारामध्ये देखील अशाच पद्धतीची सवर्णांची प्रतिष्ठा जाईल अशा पद्धतीचं एक उदाहरण तिथं घडलेलं बाबासाहेब आंबेडकर सांगतायत. आणि ते उदाहरण कधी घडलेलं आहे तर 1 एप्रिल 1936 बाबासाहेब उदाहरण देत आहेत. बाबासाहेब आंबेडकर हे भाषण तत्कालीन परिस्थितीमध्ये लिहित होते आणि त्याच परिस्थितीमध्ये हे घडलेलं उदाहरण बाबासाहेब आंबेडकर देत आहेत. काय झालेलं आहे, आता आपल्याकडे एक प्रथा अशी आहे की आपण ज्यावेळेस एखाद्या तीर्थक्षेत्राला जातो, त्या तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर तीर्थक्षेत्रावरून वापस आल्यावर आपण काय करतो, एक पंगत जेवायला देतो. कारण तो नियम आहे. समजा आपण कुठे बालाजीला गेलो किंवा कुठल्या मोठ्या देवस्थानाला गेलो तर आपण तिकडून आलेले लोक काय करतात की घरी आल्यानंतर पंगत जेवायला देतात, कारण ही देवाची पंगत आहे. आणि मग ते पंगत जेवायला देऊन ते काय करतात, त्या तीर्थक्षेत्राचा समारोप करतात. आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे जयपूरमधल्या चकवारा गावामध्ये की इथं देखील एक अस्पृश्य व्यक्ती एका तीर्थक्षेत्रावरून वापस आलेला. आणि तीर्थक्षेत्रावरून वापस आल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांनी ही अशा पद्धतीची पंगत दिलेली आहे. आणि पंगत दिल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, त्या पंक्तीमध्ये आपल्या पाहुण्यांना चांगलं वाटावं, त्यांना चांगलं जेवण मिळावं यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, तुपाचं जेवण दिलेलं आहे. तूप त्या पंक्तीमध्ये वाढलेलं आहे. आणि त्या पंक्तीमध्ये तूप वाढवून त्यांनी काय केलेलं आहे तर त्या लोकांना चांगल्या पद्धतीचं जेवण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ही जी बातमी आहे की एका अस्पृश्य व्यक्तीच्या तीर्थक्षेत्रावरून वापस आलेल्या पंक्तीमध्ये काय केलं जात आहे तर लोकांना तूप वाढलं जात आहे. ही बातमी तिथल्या गावातल्या लोकांना, सवर्णांना समजते आणि ते सवर्ण काय करतायत, लाट्या काट्या घेऊन तिकडे येत आहेत. कारण तूप खाणं ही कोणाचं लक्षण आहे तर ही उच्चवर्णीयाचं लक्षण आहे, ते प्रतिष्ठेचं आहे. ती अस्पृश्यांनी तशा पद्धतीची कृती करणं योग्य नाही. म्हणून काय झालेलं आहे, तिथले जे काही सवर्ण लोक आहेत ते लाठ्या काट्या घेऊन काय केलेलं आहे, ते त्या अस्पृश्याच्या घराकडे आलेले आहेत आणि त्या पंक्तीमधल्या लोकांना काय केलेलं आहे, त्यांनी त्या लाठ्या काठ्यांनी मारहाण केलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की अशा पद्धतीचं जे काही आपण समाज रचना बघत आहोत, समाज रचना आपण बघितलं तर आपल्याला हे दिसायला लागतं की अशा पद्धतीची जी काही विकृती आहे ही विकृती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या समाज व्यवस्थेमध्ये आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की अशा पद्धतीची एकीकडे गुलामी असताना, अशा पद्धतीची एकीकडे हजारो वर्षाची गुलामी असताना आपण काय करतो आहे तर राजकीय स्वातंत्र्य मागतो आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत एकीकडे एका समूहाला कपडे घालण्याला बंदी आहे, दागिने घालण्याला बंदी आहे, त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मागण्याला बंदी आहे.
आणि असं असताना तुम्ही राजकीय स्वातंत्र्यासाठी पात्र कसे काय? दुसरीकडे उदाहरण बाबासाहेब आंबेडकर देत आहेत की एका समूहामध्ये समूहाच्या मुलांना सरकारी शाळेमध्ये जायला देखील परमिशन नाही, त्यांना त्या शाळेमध्ये जाऊ दिलं जात नाही, त्यांना शिक्षण घेऊ दिलं जात नाही, आणि तरीही तुम्ही राजकीय स्वातंत्र्यासाठी पात्र आहात. दुसरीकडे धातूच्या भांडीमध्ये विहिरीचं पाणी भरू दिलं जात नाही, विहिरीवरती जाऊन पाणी भरू दिलं जात नाही, त्यांना पाणी पिण्याचा देखील अधिकार नाही, आणि तरीही तुम्ही राजकीय स्वातंत्र्यासाठी पात्र आहात. म्हणजे हे जे सगळे प्रश्न आहेत, आणि स्तूपासारखा एखादा साधा पदार्थ जर खाण्याला तुमच्याकडे बंदी असेल, तुम्ही जर त्याला ते तूप खाऊ देत नसाल किंवा इतरांना ते वाढू देत नसाल, तर मग त्याच्या नागरी हक्काचं काय? आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ब्रिटिशांची जी गुलामी आहे ही गुलामी अशा पद्धतीची नाही. ब्रिटिशांची गुलामी कधी म्हणत नाही तुम्हाला की जरीचे काठ असलेले धोतर का वापरले, पगड्या का वापरल्या, त्याच शाळेत का गेला, धातूच्याच भांड्यामध्ये पाणी का आणलं, किंवा त्याच्या सावलीचा विंटाळ का झाला. अशा बरेचसे उदाहरण आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पेशव्यांच्या काळामध्ये देखील उदाहरणं दिलेली आहेत की त्यांच्या गळ्यामध्ये त्यांना रस्त्यावर थुंकी पडू नये, आणि त्या थुंकी जर पडली आणि त्याच्यावर जर सवर्ण व्यक्तीचा पाय पडला तर त्याला विंटाळ होईल, म्हणून तिथं काय केलं पेशव्यांनी त्याच्या गळ्यामध्ये मडकं बांधलेलं आहे. दुसरीकडे त्याची जी पावलं आहेत त्या पावलावरती एखाद्या सवर्ण व्यक्तीचा पाऊल पडू नये म्हणून त्यांनी काय केलं, त्याच्या पाठीमागे झाडू बांधलेला आहे. तो ज्यावेळेस चालतो त्यावेळेस त्याच्या पावलाचे निशाण ते झाडू मिटवतो आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अस्पृश्य लोक ओळखू यावेत म्हणून त्यांच्या हातामध्ये किंवा गळ्यामध्ये काळे दोरे बांधलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीची जी गुलामी आहे ही गुलामी ब्रिटिशांची नाही आहे. तर ही गुलामी कुठली आहे? ही हजारो वर्षापासूनची आपल्या सामाजिक व्यवस्थेमधली गुलामी आहे, आणि म्हणून ह्या गुलामीतून आपल्याला अगोदर मुक्त व्हावं लागेल. हा समाज आपल्या स्तरावरती आपल्याला इक्वॅलिटीवरती आणावा लागेल, आणि मग आपल्याला राजकीय स्वातंत्र्याची लढाई लढावी लागेल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत आपण राजकीय स्वातंत्र्यासाठी पात्र असणार नाही. आणि म्हणून आपण बघतोय की राजकीय स्वातंत्र्याची जी काही लढाई आहे ही लढाई लढण्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटतं की आपण काय केलं पाहिजे, आपण या सामाजिक स्वातंत्र्यातून किंवा सामाजिक गुलामीतून अगोदर इथल्या लोकांना मुक्त केलं पाहिजे, म्हणजे ते राजकीय स्वातंत्र्य मागण्यासाठी पात्र होतील. आता हे लोक काय करतायत, हे लोक फक्त सामाजिक स्वातंत्र्यातून आम्हाला मुक्त करा एवढी त्यांची मागणी. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जोपर्यंत या लोकांना आपण सामाजिक स्वातंत्र्यातून मुक्त करणार नाही तोपर्यंत त्या लोकांना राजकीय स्वातंत्र्याचं महत्व कळणार नाही, किंवा ते राजकीय स्वातंत्र्याची मागणी देखील करणार नाहीत. कारण त्यांना राजकीय स्वातंत्र्यापेक्षा ही सामाजिक गुलामी जी आहे ही गुलामी संपवणं महत्वाचं वाटतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे, शेवटी मिलचं एक वाक्य त्यांनी दिलेलं आहे, आणि ते वाक्य देत असताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हे काँग्रेसचा कुठलाही लीडर हे नाकारू शकत नाही. काय नाकारू शकत नाही? की मिलचं फिलॉसॉफी आहे की एका देशाला दुसऱ्या देशावर राज्य करण्याचा अधिकार नाही, त्याच पद्धतीनं एका व्यक्तीला किंवा एका समूहाला दुसऱ्या व्यक्तीवरती किंवा दुसऱ्या समूहावरती राज्य करण्याचा अधिकार नाही. त्याच्यामुळं ज्या पद्धतीनं तुम्ही राजकीय स्वातंत्र्याची मागणी करत आहात, तुम्ही तुमची गुलामी संपवण्याचा प्रयत्न करत आहात, त्याच पद्धतीनं इथं असा एक वर्ग आहे की ज्याला त्याची गुलामी संपवायची आहे, आणि ती हजारो वर्षापासूनची आहे. आणि त्याच्यामुळं त्यांना राजकीय स्वातंत्र्यापेक्षा काय आहे, सामाजिक स्वातंत्र्य ही बाब महत्वाची आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सामाजिक स्वातंत्र्य जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण राजकीय स्वातंत्र्याला पात्र असणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर WC बॅनर्जींना हे सविस्तर उत्तर देत आहेत की तुम्हाला जरी असं वाटत असलं की आपण सामाजिक सुधारणा आपल्याकडे नसल्या म्हणून काय झालं, आपण राजकीय स्वातंत्र्यासाठी पात्र नाहीत का? बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत होय, आपण राजकीय स्वातंत्र्यासाठी पात्र नाहीत, कारण राजकीय स्वातंत्र्यापेक्षा इथली सामाजिक स्वातंत्र्याची लढाई महत्वाची आहे, आणि राजकीय गुलामीपेक्षा इथली सामाजिक गुलामीची जी काही प्रथा आहे ती अत्यंत भयानक स्वरूपाची आहे. त्याच्यामुळं आपल्याला ती अगोदर संपवली पाहिजे. इथून पुढच्या भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणखीन काय म्हणतायत हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. आपला मीटिंगचा वेळ फक्त 1 मिनिट राहिलेला आहे, तो आता संपणार आहे. त्याच्यामुळं आपण इथंच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्या 3:30 वाजता.